नमस्कार. आता आपण पोखरामध्ये विंध्यवासिनी मंदिरात आलो आहोत. येथे महादेवाचे मंदिर आहे बघा. हा परिसर किती सुंदर दिसतोय. इथे विंध्यवासिनीचे मंदिर आहे. आणि पुढे बघा समोर इथे भोलेबाबाचे मंदिर आहे. आणि ह्या बाजूला राम लक्ष्मण सीता, लक्ष्मीनारायण तसेच हनुमानजीचे मंदिर देखील आहे. येथील परिसर खूपच सुंदर आहे. आणि वरतून जर बघितले तर पोखरा सिटी सगळी दिसते आपल्याला. इथे उभं राहून बघितलं तर बघा पोखरा सिटी सगळी दिसते आपल्याला. इथे पूजेच्या खाली पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. लोक इथे फोटोशूट करतात. बघा वरती किती सुंदर वातावरण आहे. आम्ही सुद्धा फोटोशूट केले आणि आता आम्ही डेव्हिस फॉलला आलो आहोत. आतमध्ये तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो. काहीतरी 20 रुपये तिकीट होती. आम्ही आतमध्ये गेलो बघा गार्डनमध्ये. आता येथे पाषाणाची गणपतीची मूर्ती, भोलेबाबाची मूर्ती इथे आहे. इथे आम्ही दर्शन घेतलं. आणि हा फॉल बघा किती खोल आहे बघा. इथे 70 फूट खोल आहे. इथे हे डेव्हिस फॉल हे नाव कशावर पडलं ते ब्रिटन जोडपं एकदा फिरायला आलं होतं. ती बाई डेव्हिस नावाची बाई त्या फॉलमध्ये पडून मरण पावली, तेव्हा त्या जागेला डेव्हिस फॉल हे नाव पडलं. हे बघा हा फॉल किती सुंदर आहे. आणि हाच फॉल तिथे गुप्तेश्वर मंदिरात मिळतो. तिकडे खाली नदीला मिळतो तिकडे जाऊन. बघा आता गुप्तेश्वर मंदिरात आम्ही गेल्यावर तुम्हाला ते फॉल दाखवते. खूप रम्य वातावरण आहे तिकडे. आणि आता गुप्तेश्वर मंदिरात आम्ही आलो आहोत बघा. इथे तिकीट दर आहे. इंडियन लोकांना 100 रुपये आणि नेपाळी लोकांना 50 रुपये. हे बघा आता आम्ही गुप्तेश्वर मंदिरात जात आहोत. इथे पायऱ्या बघा कशा आहेत. आणि बाजूला अशा मूर्त्या आहेत देवांच्या बघा. खूप सुंदर आहे इकडचा परिसर. पायऱ्या आहेत त्याला. आम्ही असं पायऱ्या जात आहोत बघा खाली. आता हे वातावरण इकडचं खूप सुंदर दिसतं. खूपच छान दिसतं. मनाला मोहून टाकणारे हे गुप्तेश्वर मंदिर. आमचा ग्रुप सुद्धा आता फोटो शूट करत खाली उतरत आहे. बघा आता सगळे चालले आहेत खाली. खूप इथे नेपाळमध्ये पोखरामध्ये हे खूप बघण्यासारखं मंदिर आहे. आता बघा इथे गुहा आहे. गुप्तेश्वर मंदिर आहे इथे बघा. आता आम्ही ग्रुप सोबत इथे या गुहेमध्ये प्रवेश करत आहोत. गुहेमध्ये लाईट जास्त नसल्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही आम्ही. आणि इथे बघा तो डेव्हिस फॉल आहे ना, तो दिसतोय बघा इथून. आणि हाच फॉल नदीला जाऊन पुढे मिळतो.
हे बघा डेव्हिस फॉल आहे आणि हे पाणी नदीला जाऊन मिळते ती पुढे. आता आम्ही फेडा लेकला आलो आहोत. पोखरामध्ये एक सुंदर झील आहे. या झीलमध्ये डोंगराचे प्रतिबिंब, सूर्याची किरण बघा दिसतात बघा, आणि डोंगराची प्रतिबिंब सुद्धा दिसते इथे. आणि इथे आम्ही फोटोशूट केलेत. हा परिसर देखील खूप सुंदर आहे. बोटी आहेत बघा इथे. संध्याकाळची वेळ आहे बघा. सूर्याची किरण बघा कशी दिसतात पाण्यामध्ये. आणि आता आम्ही इथे फिरत आहोत.